कुणाची सत्ता आहे? काम करणाऱ्याची सत्ता नाहीये, भ्रष्टाचार करणाऱ्याची सत्ता आहे. जोपर्यंत त्यांना मतं पाहिजे तोपर्यंत करतात मतं द्या, असं नंतर काय आहे तेच आहे. तेल जास्त गरम आहे की राजकारण जास्त गरम आहे? राजकारण जास्त गरम. फटका लागेल हा मला. कुणाला मत देणार? बीजेपीला देणार. एवढं तुम्ही बीजेपीला बोलता. कोणाला दिलं तर तिकडच जातात, मग त्यांना द्यायचं, कशाला त्या मशीनाला त्रास द्यायचं, डायरेक्ट त्यांना द्यायचं. काही मतदान द्यायचं त्यांना, घरोघरी येतात भीक मागायला, त्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात, लोकांना मिळतात ना, आम्हाला काहीच नाही. म्हाताऱ्या माणसाला पैसा अडका द्यायचा तर नवतारने माणसाला दिले. मत अमोल आहे, पण हे लोक 500 रुपयामध्ये विकून टाकतात. मत ज्याला द्यायचं त्याला देऊ, पैसे तर आले पाहिजे घरात. आता मी थोडी ना राजकारणी आहे जो भ्रष्टाचार करून पैसे आणणार आहे, मला तर कमावंच लागेल. सगळे आपले पैसे भरतात, खिसे भरतात आणि आम्हाला विसरतात गरिबांना. मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण होतं असं वाटतं का आपल्याला? राजकारण गजकारण बनत तिथं. ते निवडून आले का ते पचार होतं, काय गाय गरीबाला विचारित का? कोणी विचारित नाही. परमेश्वर कदमकडं आणि निवडून तर इकडूनच दिलाय. तो म्हणतो तुम्ही आम्हाला निवडून नाही दिलं, मग काल आला होता तू, काय करायचं नगरसेवकला अशा. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी संकेत वरक आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आमच्या या खास शो ज्याचं नाव आहे बघतोय रिक्षावाला. या शोमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तुम्हाला खरं तर माहिती आहे, आम्ही रिक्षा घेऊन संपूर्ण मुंबईत फिरतोय, गल्लोगल्लीत जातोय आणि एकंदरीत निवडणुका लागल्या आहेत तर वातावरण काय याची टेस्टिंग आम्ही करतोय. तर आता आम्ही जाणार आहोत मुंबईच्या घाटकोपर भागामध्ये. बघूयात तिकडे खरं तर कुणाची रिक्षा, कोणत्या नेत्याची रिक्षा सुसाट धावते आणि कोणत्या नेत्याचं तिकडे मीटर डाऊन होणार आहे. तर सध्या मी आलो आहे घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये. आपली रिक्षा सध्या रमाबाई नगरला थांबलेली आहे आणि म्हटलं या लोकांशी इकडे संवाद साधूया, यांच्याशी आपण चर्चा करूया. आहे ते मला इकडे सगळी लोकं मिळाली. काका, काय निवडणूक वगैरे लागली आहे का, माहिती आहे की नाही? हां, माहिती आहे निवडणूक लागली. सध्या नगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे. ते सध्या आता महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचं वंचित फॉर्मला आहे. तुम्ही कोणाचं बिगुल वाजवणार आहे माझ्यावाला? वंचित. का वंचितचं का? सर्व सामान्य माणसासाठी बाळासाहेब कधी पण पुढे असतात, त्याच्यासाठी. पण त्या बाळासाहेब मध्यंतरी उद्धव ठाकरेंबरोबर युती केली होती, मग परत तिकडे, तर थोडासा संभ्रम आहे का? नाही, काय नाही समज. आमचा नेता खंबीर आहे. वंचितचा करिश्मा आहे. बाळासाहेब खूप मोठे नेते आहेत, मान्य आहे, आणि त्यांचं ज्ञान पण खूप मोठं आहे खरं तर, आणि त्यांच्यासारखा नेता खरं खरंच महाराष्ट्राला हवा, काय डाऊट नाही आहे. पण ठाकरे एकीकडे महायुती टिकाव राहील का? नाही, कुणाचं काय टिकाव नाही आता. नाही हो, यांचा वंचितचा टिकाव राहील का? वंचितचा टिकाव राहणार आहे. वंचितचं आहे. कसा काय म्हणजे भाजपची एवढी ताकद आहे? नाही, भाजप काय, तो इव्हन मशीनवर येतो निवडून. बॅलेट पेपर या ना तुम्ही, बॅलेट पेपर दाखवा, मग तुम्हाला समज दूध का दूध, पाणी का पाणी. दूध फाटलं आणि पनीर झालं तर काय करणार? काय नाही, आम्ही ठाम आहे बाळासाहेबांच्या पाठीमागे. मला सांगा, मराठी आहेत ना तुम्ही? हा, मराठी आहे मी. मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण होतं का आपल्याकडे? हे राजकारण काय करायचं? तुम्ही विकासाची वाता करा ना. लोक सामान्य माणसानं काय पाहिजे? विकास पाहिजे फक्त. हे जनतेला काय, सामान्यांना काय, दवाखाना, आरोग्य, शिक्षण, शिक्षणाचा मुद्दा, नोकरी, शिक्षणावर विचारतो. हेच पाहिजे. मराठी शाळांचा मुद्दा आपल्याकडे खूप सध्या गाजतो. नाही, ते खरं म्हणजे ते मराठी शाळा पाहिजे. कुणामुळे बंद झाल्या मराठी शाळा? या सरकारमुळं, जातीवादी सरकारमुळे शाळा बंद झाल्या. मराठी पाहिजे ना शाळा. आता ठाकरे बंधू लढा देत आहेत मराठी शाळांसाठी. कुठं लढा देत आहे? दिसत तर नाही कोण. कुठलाच पक्ष बोलत नाही बाबा मराठी शाळा पाहिजे. मला वाटतं नेत्यांची मुलं मराठी शाळेत शिकतात? नाही, ते त्यांचे बघा ना तुम्ही, नगरसेवकापासून एकदम सामान्य माणसाचे पोरं इंग्लिश मिडियमला आहे. ठाकरेंची मुलं ते पण इंग्लिश मिडियम. सर्व नेत्यांची. काय वाटतं, सत्ता कोणाची येईल? सत्ता आता BMC मध्ये मला वाटतं की शिवसेना भाजपा युती आहे. कोणाची शिवसेना? एकनाथ शिंदे आणि BJP. का असं वाटतं? त्यांनी कामं भरपूर केलेत. मोजून मला कामं मोजून दाखवा. कामं म्हणजे जे ब्रिजचे कामं होते, पाण्याचा प्रॉब्लेम होता, असे भरपूर कामं केलेले. ठाकरे बंधूंना संधी नाही देणार?
ठाकरे बंधूला दिले असते, पण त्यांच्याबरोबर जोडीला राज ठाकरे आहेत ना, त्यामुळे जरा अर्धी पब्लिक कन्फ्यूज पण आहे, कधी काय होऊ शकतं. प्रॉब्लेम काय राज ठाकरेंचा? राज ठाकरेचा भाषणाची शैली चांगली, गर्दी अपाट भेटते, पण वोटिंग नाही भेटत. वोटिंग नाही भेटत म्हणजे आपणच देत नाही ना वोटिंग. आपण देतो उद्धव साहेबांना जे पहिले द्यायचे, हां, पण आता युती झाल्यामुळं पब्लिक पण टेन्शनमध्ये आहे, कुणाला द्यायचं. तुम्हाला टेन्शन आहे का? मला नाही टेन्शन. मला एवढं माहिती आहे की मुंबई ही BMCमध्ये BJPची सत्ता येणार आहे. अच्छा. आणि महापौर मराठी व्हावं किंवा मराठी? महापौर मराठीच होणार आणि तो पण महायुतीचाच होणार. हां, मग आपला BJPचाच होणार महापौर. हा जो एरिया आहे आमचा, इथे 35-40 वर्ष BJPची ताकद आहे. आता बोललं तर आता सध्या तर शिवसेनेचं चाललेलं आहे आमच्या इकडं. तर कोणती शिवसेना? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. किती शिवसेना सध्या आपल्याकडे? इकडं पहिले सुरेश सावळे होते ना. नाही, एकंदरीतच इकडचं सोडून दे. मुंबईत किती किती शिवसेना आहेत महाराष्ट्रात? शिवसेना तर 2 आहेत ना. ओरिजिनल कोणती आहे? ओरिजिनल उद्धव बाळासाहेब ठाकरेंची. पण धनुष्यबाण नाही, धनुष्यबाण तर तिकडे आहे, मग ते ओरिजिनल झाली. धनुष्यबाण किती नाचवला तर पहिली मशालच आहे ना हातामध्ये. मग पहिली मशालच होती आणि मशालच आहे. धनुष्यानंतर आला. पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरेंनी पण आहे ना 1980 साली काँग्रेसलाच दिलेली साथ BJPच्या विरोधात. का? कारण की BJPने आहे ना स्वतःच्या आहेत ना पाय रावायचे स्टार्ट केलेलं तेव्हा. ते बाळासाहेब ठाकरेंनी ओळखलेलं, म्हणून त्यांनी काँग्रेसला साथ दिलेली 1980 साली. पण त्या मला बाळासाहेब ठाकरेचं काय होतं, धनुष्यबाण होतं बरोबर. शिंदे गट आला, आनंदी साहेब वारले, त्याच्यानंतर आणि धनुष्यश्वरला यांनी कोणी मुख्यमंत्री आपला. हां, बाळासाहेब ठाकरेंचा काय धनुष्यबाण होतं ना. ठाकरे होते तो आवाज होता मुंबईमध्ये, महाराष्ट्रापूर आवाज होता पुरा आवाज पुरा होता त्यांचा. आता काय झालं? आवाज गेला. मशापूर छिनली, आता धनुष्यबाण माशा दिला, धनुष्यबाण यांनी घेतला. काय फायदा? आता आमचा युवा नेता बंटी जाधव त्या आता आलं तर आमचं काय तर आमचं होईल ना पुढं. युवा नेता काय तर होईल आमचं बंटी जाधव आलं ना की आम्हाला काहीतरी बंदे बिंदे आम्हाला कुठं कामाला होतं. बंटी जाधव आमचा मेन युवा नेता आहे तो. आम्हाला पाहिजे, आमचा युवा नेता आम्हाला तो पाहिजेच आम्हाला. कळलं. तो युवा नेता तुमचा इकडचा आहे, पण तुम्हाला सध्या सत्ता कोणाची पाहिजे? सत्ता कोणाला काय सत्ता बघा, भाजप आहे, सगळं आहे, बहुजन मंच आहे, काँग्रेस आहे, काय नाही. पण आम्हाला फक्त आमचा बंटी जाधव पाहिजे आम्हाला. बंटी जाधव बाकी ठाकरेंपेक्षा मोठा आहे का? काय ठाकरे बिरे काय नाही आमचा बाबा. आम्हाला कोण नको, आम्हाला फक्त आम्हाला गरीबाला आम्हाला कोणी सहकार्य आम्ही त्याला मत देणार, बरोबर ना. आम्ही गरीब आहे, आम्ही तुम्ही मराठी आहात ना? जैविमला आम्ही आहे. मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण होतं का असं? काय करायचं आता, सगळे आपले पक्ष सुनतात आणि सगळे आपले पैसे भरतात, खिसे भरतात आणि आम्हाला विसरतात गरीबांना, बेरोजगार लोकांना. कोण हात येतो तिथं गेलो की हां बसा थांबा येतो, येत तर नाही, ते काय येत नाही. काय चिठ्ठी घेऊन गेले आम्ही कामाला, लोकांना वेगळं वाटायचं काय? आम्हाला लेटर द्या, आम्हाला लेटर कोण देत नाही आम्हाला कोण. निवडणुकीत पैसे वाटतात का तुमच्या? नाही, हे आपल्याला माहिती नाही बाबा. हे आपल्याला समजा यावेळेला वाटले तर घेणार का? नाही बाबा, आपल्याला माहिती नाही. आपल्या पैसे आपण घेत पण नाही आणि आपण देत पण नाही. आपण बरं आपण मतदान 5 वर्ष आपण मतदान करतो. आपण मराठी आहेत बरोबर. मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण होतं असं वाटतं का आपल्याला? काय राजकारण गजकारण पण आहे तिथं, तर सगळं तिथं आहे. सगळं राजकारण सगळं तिथंच आहे. इथं येतात, किसे भरतात, जातात आणि आम्हाला विसरतात गरीबांना. हां, बेरोजगार आम्ही जातो तिथं कामाला लावतो कामाला. मतदान बोलतो लावतो आणि मतदान झालं की तुम्ही जायचं त्यांच्याकडे, त्यांना बोलायचं का बाबा असं? त्यांचे PA आम्हाला बाहेर हाकलतात. आम्ही गेलो, आम्हाला मतदान आम्ही येतात हाताबा पाठवतो. आमचं भीक मागतात ते लोक. आम्ही मतदान करतो, आम्ही त्याला निवडून आम्ही आणतो. आम्ही गेलो ना जिंतूर आणतो, आम्ही गेलो, आम्हाला विसरत नाही ते लोक. तुम्ही कोण, आम्ही कोण असे बोलतात ते लोक. मग काय बोलतात आपल्याला? काय वाटतं कुणाची सत्ता आहे? मुश्किल आहे सांगणे. BJP पण येऊ शकते किंवा हे उद्धव ठाकरे सेना आणि राज ठाकरे ते लोक पण येऊ शकतात. कठीण आहे, सांगू शकत नाही. तुम्ही कोणाला देणार मग? माणूस बघून द्यायचा ना. सध्या बघितलं असेल आता काय महिनाभर पण नाही बाकी. बघूया आता काय कोण काम करेल त्याला मत द्यायचं. अजून काय विचार करू. काम करेल म्हणजे काम केलं त्याच्या तरी मत द्यावं लागणार. आता बघूया, विचार करू कोणाला द्यायचं काय ते. पण आता ठाकरे पण एकत्र झाले, तिकडे शिंदे फडणवीस एकत्र आहेत. कोण कुणावर जास्त वरचं ठरलं?
ते मोठे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपलं नाही. आपण आपल्या प्रभागाचं आता हे BMCचं इलेक्शन आहे, ते काय विधानसभेचं नाही की लोकसभेचं नाही. कसं झालं धंदा? चाललाय आरामशीर, हळूहळू जरा थंड थोडं गरम. थंड थोडं गरम. काय तेल जास्त गरम आहे की राजकारण जास्त गरम आहे? राजकारण जास्त गरम आहे. का हो? मग आता काय आहे, नवीन नवीन उभे राहायला लागले. पण आमचं तर मत आहे बाबा, आवळे येणार. का की आवळ्यांची खूप सुविधा आहे आम्हाला. नाही आवळे वगैरे ठीक आहे हो. आम्हाला सांगा, शिंदे आहेत, फडणवीस आहेत, ठाकरे बंधू आहेत, काय वाटतं कोण बाजी मारणार? मला असं वाटतं ठाकरे. वाटतं त्यांचे पण कामं चांगले आहेत भरपूर. जे चांगलं काम करणार तेच निवडून येणार ना. काय चांगलं कमी ठाकरेंनी काय चांगलं? चांगलंच केलं आहे. लोकांना धंदे दिलेत, गाळे असं बनवून दिलेत धंद्यासाठी. तर शिंदेचे लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? हो येतात आम्हाला. काय तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे घेतात आणि मत देणार येतात पण एवढं तर आहे का ते पैसे येतात, पण महागाई भरपूर वाढली. तर असं ते पैसे पण भेटून म्हणजे फायदा तर होत नाही काय. असं आहे. महागाईचं नाही? महागाईचं आणि BMCचं काय? मग बस एवढंच. धंदा उचलला का? हा उचलतात, धंदा पण उचलतात. आम्हाला बाटले सोडून आणायला लागतात, चुला घेऊन जातात, बाटले नेतात. इथं नगरसेवक येतो का मदतीला? हा येतात, आवळे साहेब येतात आमच्या मदतीला. येणार ना तू इकडे? ये ना इकडे ना. काय वाटतं? काय आपलं आवळे साहेबच आहे. आवळे साहेब ठीक आहे रे, आवळे साहेब मोठे आहेत, आवळेंपेक्षा मोठे ठाकरे आहेत ना, शिंदे आहेत ना, फडणवीस आहेत, त्यांच्यामुळे कोण येणार आहे? ठाकरे साहेब पण चांगले काम करतात, सगळे एकदम व्यवस्थित आहे. आपल्या रमाबाईमध्ये तर सुविधा चांगलीच आहे, बाकी बाहेरच्या याच्यातलं माहीत नाही आपल्याला. पण रमाबाईमध्ये आपली जेवढी सुविधा देतात ना, जे म्हणजे पाण्याची सुविधा बोला या कसलीही सुविधा. मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण होतं असं वाटतं का? मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण होतं असं वाटतं का? मराठीच्या मुद्द्यावर काय राजकारण? मराठी अमराठी मराठी नाही आहे बघा, आपण महाराष्ट्रीयनमध्येच आहे आपण. तर मराठीमधून आपण मराठीलाच सपोर्ट करणार. आपण काय भया लोकांना सपोर्ट तर करू नाही शकत. नाही या लोकांचा प्रॉब्लेम नाही म्हणजे आपण महाराष्ट्रीयन आहे तर महाराष्ट्राला तर सपोर्ट करू शकतो ना आपण. तर दुसऱ्यांना कसं सपोर्ट करणार आपण, तेच आहे. असं म्हणतात की भाजपचा विजय झाला तर महापौरमध्ये पण कामं होतात चांगले, त्यांचं पण आपल्याला काय त्यांचा परिणाम नाही, म्हणजे तसा काय प्रॉब्लेम नाही त्यांचा. पण मेन म्हणजे आहे ना, आपल्या महाराष्ट्रीयनच लोक आहे ना. काकूंचा वडा संपायच्या आधी तिकडे जाऊया. ताईंचा, काकू नाही ताई बोललो. बोला. सत्ता येईल कोणा? सत्ता कोणाची? निवडणुका लागल्यात माहिती आहे की नाही? माहिती आहे ना. मत देणार आहे की नाही? देणार ना मत. कुणाला देणार? बघू आता कोण चांगलं आहे. असं कोण निवडणुकीला उभं माहिती आहे का? एकनाथ शिंदे आहेत ना, आणि ठाकरे आहेत ना. कोण शिंदे आवडतं की ठाकरे आवडतं? मला शिंदे वाटतात, का? कारण त्यांनी आमच्या तिकडे कामराजमध्ये रिडेव्हलपचा प्लॅन पण चांगला केला आहे, आणि प्लस लाडकी बहिणीचं पण चांगलं आहे ना. मग लेडीज लोकांना सपोर्ट 1500 रुपयासाठी मत देऊन टाकणार असं काय नाही आहे, त्याच्यासाठी नाही. ते काम पण तसं चांगलं करतायत ना. मग ठाकरे काम नाही करतात, ठाकरे पण करतात. तुम्ही दोन्ही साईडने बोलता आता. काय वाटतं निवडणुकीचं काय होणार आहे? काय नेते बिते काय मदतीला असतात की ना आपल्याला? आता काय बोलायचं मी निवडणुकीबद्दल. मदतीला जोपर्यंत त्यांना मतं पाहिजे तोपर्यंत करतात माणसांचं हे. मतं द्या असं, नंतर काय आहे तेच आहे. ते काय कुणाला देणार मत? कुणाला देणार आहे ते बघू कोणाला द्यायचं. कोण कोण निवडणुकीत कोण कोण आहे माहिती आहे का? हो कोणते पक्ष आहेत? कोण कोण आहेत? सर्वच आहेत, कोण कोण आहेत? तरी पण सर्वच आहे पक्ष. भाजप हे ते सर्वच. ठाकरे बंधू एकत्र झाले. हो हो हो, चांगली गोष्ट आहे ना. का चांगली गोष्ट काय? अहो किती केलं तर भाव आहे ते, आज नव्वद एकत्र येणारच होते नाही का. मग भावांनी एकत्र आलं बरं झालं असं म्हणतात. हा काय भावांनी एकत्र आलं बरं झालं. काय ते भाऊ एकत्र आले बरं झालं असं म्हणतात. बरं झालं बरं झालं. आता ते भाऊ एकत्र आले तर ताकद वाढली का? भाजपला भारी पडतील का? आता ते नाही मी सांगू शकत. तुम्हीच सांगा, दुसरं कोण सांगणार? मतदार तुम्ही आहात. असू द्या, पण ते नाही मी सांगू शकत. निवडणुका लागल्या माहिती आहे का? हो माहिती आहे ना. कोणतं लागलं? माहीत नाही.
निवडणुका आहेत माहिती आहे, फक्त कारण की इथं प्रचार विचार चालू आहे. ते दरवेळीच आहे, पैसे सारायचे आणि इथं तिथं फिरायचं. पैसे चारतात? हा मग किती देतात? काय 500 रुपये 500 रुपये प्रचार आहे. 500 रुपये किंमत आहे का? मतांची किंमतच ती ठरवली आहे लोकांनी आजकाल. मत अमोल आहे, पण हे लोक 500 रुपयामध्ये विकून टाकतात. किती दिले पाहिजे? तरी 5,000 तरी दिले पाहिजे. 5-10 हजार रुपये. मत ज्याला द्यायचं त्याला देऊ, पैसे तर आले पाहिजे घरात. अरे तुला तुला जर दिले कोणी 4-5 हजार रुपये एका मताला, घेणार का? हा, पैसे घेणार ना. मत ज्याला पाहिजे त्याला देणार, त्यांच्याकडून पैसे घेणार. ते थोडी येणार आहेत बघायला. मला ज्याला पाहिजे मी त्यालाच मत देणार. मला असं एकंदरीत काय वाटतं, कोणाची सत्ता येईल? तुला सांगतो, महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आता, BMC नगरसेवक, तर कोणाची सत्ता येईल? जो काम करेल त्याची तर कदाचित नाहीच. काम करणाऱ्याची सत्ता नाही आहेत, भ्रष्टाचार करणाऱ्याची सत्ता येते. आता बघा, पैसे खड्ड्यांसाठी घेतात पण घर भरतात. खड्डा भरला जात नाही, घरं भरली जातात. आणि काय बोलतात त्याला, पैसे द्यायचे लोकांना, प्रचार करून करून घ्यायचे आणि नंतर मग काय काम करायचं नाही, म्हणजे स्वतःचं घर भरायचं बस. आता सांग मला, तू म्हणतो भ्रष्टाचार करणाऱ्याचे पैसे त्याची सत्ता येईल. एकीकडे बघितलं तर भाजप आहे, शिंदेची. बरं एक थांब, हा विषय जाऊ दे. किती पक्ष आहेत आपल्याकडे? आपल्याकडे असं बघायला गेलं तर जो उठतोय तो पक्ष बनवतो. एका पक्षाचे 2-2 भाग आहेत. एका पक्षाचे 2 भाग आहेत. आता नेमका पक्ष कोणाचा तेच कळत नाही. मग कोणाचा पक्ष किती मोजायचे? आणि कोणासोबत युती आहे तुला काय कळलं काय यावेळेचं समीकरण? आता ठाकरे बंधूंची युती झाली आहे, शिवसेना भाजप युती झाली आहे. अजून आता किती युत्या होतील काय सांगता येत नाही. निवडणूक आहे, राजकारण. ओरिजिनल शिवसेना कोणती वाटते तुला? ओरिजिनल शिवसेना बाळासाहेबांची. ना शिंदे ना उद्धव, बाळासाहेब होते, तीच ओरिजिनल शिवसेना. शिवसेनेची वाट लागली असं म्हणायचं? हा, सिंपल. कोणाची शिवसेना? अर्धे इथं, आज हा इथं, आज उद्या तिथं. तो माहितीये तो फिल्मचा डायलॉग आहे, आधे इधर जाओ आधे उधर. हा, बाकी मेरे पीछे कोणच नाही. जनता बोंबलत बसली आहे. आता तरी तुला वाटतं का आता ठाकरे बंधू एकत्र आलेत, ते 20 वर्षांनी एकत्र आलेत, ठीक आहे, असं म्हणते सत्तेसाठी एकत्र आले आहेत की मराठी माणसं, काय वाटतं? आता ते तर सांगू शकत नाही, पण राजसाहेब तर कायम मराठी माणसांसाठी करतात. तर राजसाहेब तरी ह्याच्यासाठी मराठीसाठी एकत्र आलेत. उद्धव साहेबांचं मी सांगू शकत नाही, कारण की ते भरपूर फिरून आलेले आहेत. ते हिंदीमध्ये एक म्हणतात की धोती खोल दिया, धोती खोल रहे हो. धोती कशाला खोलू? खरं बोलणं धोती खोलणं झालंय. आता राजकारणी खरं नाही बोलत, माणसांनी तरी खरं बोलावं, हीच आपली अपेक्षा. अच्छा, मला सांग आता, तुम्हाला राजसाहेब ठाकरे मराठीसाठी कामं करतात वगैरे, एक आमदार नाहीत. आमदार असल्याने काय नाही होत, शब्दाला किंमत आहे. जिथं मराठी पाट्या सगळे, बाकी कुठल्या BJPनी नाही केलं, शिवसेनेनी नाही केलं, कोणी नाही केलं, ते राजसाहेबांनी केलं. काय मतं का देत नाहीत राजसाहेबांना? आम्ही देतो, बाकीच्यांचं माहीत नाही. बाकीची मतं का नाही देत? पैसे खाऊन, जसं तुम्ही बोलले, पैसे खाऊन ते लोक त्यांनाच मत देत असतील. स्वतःचा स्वाभिमान नाही, बस. या निवडणुकीत एक मुद्दा का असतोय, मराठीचा मुद्दा आहे. तुला वाटतं मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण होत आहे? मराठीच्या मुद्द्यावर राजकारण नाही होते. हे जे परप्रांतीय आहेत ते आपल्या उरावर चढून बसलेत, आपल्याच मुंबईत, आपल्याच महाराष्ट्रात. तर त्यांच्यासाठी आपण आपला हक्क ठेवणं हे चुकीचं नाही आहे. मग आता हे मराठीवर राजकारण होणं, हे होणं, राजकारण तर प्रत्येक गोष्टीवर होतं. करायला गेलं तर जातीवर होतं, हे होतं. मराठीचं भाषेचं राजकारणापेक्षा जातीचं राजकारण संपवा. बरोबर, जातीचं राजकारण. म्हणून आता मुंबईच्या निवडणुकीत तरी आपण पाहिलं तर जातीचं राजकारण फार असं मॅटर करत नाही. कुठेतरी ते भाषिक लेवलवरती सगळं असतं. मनसेची सुरुवात झाली तेव्हा उत्तर भारतीयांच्या विरोधात होते, आता कुठेतरी तो गुजरात्यांच्या विरोधात असं गेलं असं वाटतं का तुला? आता उत्तर भारतीय आणि गुजराती किती झालं तरी परप्रांतीय, जे आपल्या हक्काची कामं, आपल्या हक्काची उद्योगधंदी, ते इथून आपल्यापासून लांब घेऊन चाललेत. तर मग प्रत्येक आपल्या पोटावर जो पाय देईल तो मग कोणीही असो, त्याच्या विरोधात आपलं कायम अजेंडा तोच राहील. बरं, आता मला सांग की तुमचा हा वॉर्ड आहे, ठीक आहे, इथे मी आता आतमध्ये एवढे खड्डे आहेत, हे रस्ते आणि रस्ते कमी, हे मिक्स रस्ते, म्हणजे कुठे कॉन्क्रीट, कुठे डांबर, कुठे खड्डे नाही आहेत. ही शान आहे आमच्या राजकारण्यांची, ही शान आहे. निशाणी त्यांनी खड्डेच ठेवले पाहिजे. काय केलं त्यांनी गेल्या 5 वर्षात? तर आम्ही खड्डे केले, बाकी काहीच केलं नाही. आणि त्या खड्ड्यांमध्ये पडतो सामान्य माणूस. राजकारणी गाड्यांमध्ये फिरतायत, त्यांना कुठं लागतंय? ABS BBS आहेत, त्यांना कुठं खड्डे लागत आहेत? ते मस्त आरामात चाललेत त्यांचे, आम्ही खड्ड्यात मरतोय. तर मला एक
मला एक सांग, मराठी शाळांचा मुद्दा सध्या काय असतोय? तू मराठीमध्ये शिकलास इंग्लिशमध्ये शिकलास? मी इंग्लिश मिडियममध्ये शिकलो आहे, पण मराठी शाळा, आता जसं की मराठी शाळा बोललं तर मराठी शाळा त्या लेवलच्या का नाही आहेत? मराठी शाळेंमध्ये त्या लेवलचं शिक्षण का नाही भेटत? आई वडील त्यांच्या मुलाला म्हणजे बोलतात ना जास्त एज्युकेशनसाठी इंग्लिश मिडियममध्ये टाकते, मग तीच आपण एज्युकेशन मराठी मिडियममध्ये का नाही देऊ शकत? मराठी मिडियम ही खालच्या दर्जाची का पकडली जाते? याच्या मागे पण कुठेतरी राजकारणी. तुझ्या मुलांना टाकणार का मराठी मी medium? टाकेल ना, जर मला त्यांना उच्च शिक्षा भेटेल तर मी मराठी मिडियममध्ये का नाही टाकणार? मातृभाषा आहे आपली. लग्न झालंय? आता करेल. कधी करणार? पुढच्या वर्षी पैसे आल्यावर. कुठून आणणार पैसे? कमवून. आता मी थोडी ना राजकारणी आहे जो भ्रष्टाचार करून पैसे आणणार आहे. मला तर कमावंच लागेल, नाही तर व्याजाने घ्यावे लागतील आणि कर्जदार दारा देतील. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. युती नाही आहे, लव्ह मॅरेज आहे. आता तुला यांचं काय वाटतं, म्हणजे आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचं आलं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे? ते अरेंज प्लस लव्ह आहे. पहिलं अरेंज होतं, आता थोडंसं लव्ह झालेलं आहे. आणि यांचं फडणवीस शिंदे दादा ते आता सध्याच्या जेनजी भाषेत बोलायला गेलं तर सिच्युएशनशिप आहे, कधीही तुटू शकते. ह्याला मतं नाही दिले, त्याला मतं नाही दिले की झाले वेगळे. धन्यवाद, खूप छान बोलला खरं तर. मराठी माणूसच आला पाहिजे ना. मराठी माणूस का फक्त मराठी चालणार नाही का? नाही असं कोणी येऊ, पण आपल्या समस्या सोडवल्या पाहिजे. काय समस्या काय तुमची? हां, समस्या अशा सुधारणा झाल्या पाहिजे, नोकऱ्या लागल्या पाहिजे. आजकाल मुलं एवढं शिकून पण त्यांना नोकऱ्या नाही आहे. मग हे आता ही आपली मराठी मुलं आहेत, तर मराठीच्या नावावरती राजकारण करणारे नोकऱ्या लावल्या ना काय? कोणीच नाही, असं कोणी पण येऊ, पण नोकऱ्या लागल्या पाहिजे मुलांना. आता मराठी मुलं आहेत, तर ठाकरे बंधू एकत्र झालेत, तर काय वाटतं तुम्हाला? ते जरी आले तर चांगलाच आहे, आपला माणूस आहे. आणि शिंदे साहेब? शिंदे पण आपलाच आहे ना. सगळेच तुमचे आहेत, मग दुसऱ्याचं कोण आहे? तसं नाही, फक्त मत येतात, बाजू होतात. कुणी काय करत नाही. मी तर अपंग आहे, आज मत येतं, कुणी काय देत नाही, घेत नाही, फुकट मते घेऊन जातात. आम्ही काय करतो मी? तुमच्याकडे पैसे वाटतात का? नाही, पैसे बिसे कोण नाहीत. मत देण्यासाठी पैसे द्यायला कोण येत नाही ना? नाही, मत द्यायला कोण पैसे देत नाही, आम्ही कोणतं घेत बी नाही, अशी मत देतो. खड्डे खूप आहेत तुमच्याकडे? रस्त्यावरती खड्डे खूप आहेत. कायच पाणी आहे, येता जाता आम्हाला जाता येत नाही, पाणी आठवण आहे का नाही. मग तुमची आता अपेक्षा कोणत्या नेत्याकडून आहे? आता मी करतो कोणत्याच नाहीत. कोणकोणते नेते आहेत माहिती आहे का सध्या? हां, कोणते? एकनाथ शिंदे माहिती आहेत? हां, देवेंद्र फडणवीस? काही कुणी काय करत नाही. सगळे एवढे आले निवडून काही केलं नाही, कुणी काय केलं नाही. हां, कोण काय करते? अपंगांसाठी काहीतरी सुद्धा पाहिजे, दवाखाना पाहिजे, काय त्यांना पाहिजे, तो 2 पैसे खाता बिचाय. तो आपला दवाखाना काय सुरू केला होता शिंदे साहेबांनी? आपला दवाखाना काय सुरू केला होता ना? नाही, माहीत नाही, मला माहीत नाही. केलंय सुरू? नाही ना. मग पब्लिक सांगू कुठे आहे दवाखाना? नाही दवाखाना नाही, पुढे दवाखाना नाही, काय नाही. मी गाडी येते तर ते गोळे घेते, चालले. राज ठाकरे उद्धव ठाकरे माहिती आहेत का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे माहिती आहेत का? आहे कसं वाटतं त्यांचं काम? काय कुणाचं काम काय चालतं, कुणी काय काम करू शकत नाही. मत घ्या, या मत द्या आणि निघून जा. कामं होतात का तुमच्याकडे? काय नाही, संडेच वर्ष झालं तोडून पडलं. या इकडे येतोय आम्ही, बादली उचलत नाही, यायच्या सारखी बादली घेऊन पार लांब आहे तिकडं. मतदानला गेलो, तिकडं पडलं चेंबूरला. ते 2 लाख लागून गेले पायाला माझ्या, कोणी काय दिलं नाही. आणि काही मतदान द्यायचं त्यांना, घरोघरी येतात भीक मागायला. लोकांची सोयी करते का? त्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात, लोकांना मिळतात ना, आम्हाला काहीच नाही. किती ती चुकी केली. म्हाताऱ्या माणसाला पैसा अडका द्यायचा तर नवतारने माणसाला दिले. 4 पगारवाले त्यांना पैसे. लाडक्या बहिणीला काय कळत नाही का? लाडकी बहीण
हा लाडकी आजी पण पाहिजे ना. हा, लाडक्या आजी पाहिजे मग लाडक्या आजीला द्यावा ना काहीतरी. काही लागत नाही का लाडक्या आजीला? कुणी दिले लाडक्या पोरं नाही सोरं नाही आम्हाला कोण नाहीये. लाडक्या बहिणीला पैसे दिले कुणी? देतात कोण देतात आम्ही राजकारणामध्ये नाही ना असं झालं ना पांगळ. शिंदे शिंदे येतात. काय माहिती शिंदे का पांगळे का लंगडे कोणी पाहिलं त्याला? त्याचा थोबडा पाहिला नाही अजून आम्ही. हा बरोबर आहे ना ग. माहिती का आम्ही इकडं येऊ बसतो. मग आता कुणा यावेळेला कुणाला देणार मत? हा कोणालाच ना बाबा देत आता मी. कोणाला राजोबाई रोज ठेव. मला गाडी आली होती न्यायला तरी मी गेले नाही. कुणी पाठवली होती गाडी? काय माहित कोणी येतं न्यायला. या रिक्षा येतात न्यायला घरघर. आणि मध्या कायचं मध्याचं आमची सोय करा ना काहीतरी. किती किती नेते आहेत किती आपल्याकडे सध्या माहिती किती नेते आहेत कोण कोण नेते तुम्हाला माहिती आहे का? माहित आपल्याला कोण बसतं कोण उठत कोणी पाहिलं एवढं. आता पहिले जेवण होतं तर हिंडायचं. आता म्हातार झालं कोण जातं. हा आता वय सांगा. नाही आपलं. देवेंद्र फडणवीस माहिती आहेत? आपलं कोणीच माहित नाही आता. कोण कुठं राहतं आणि कोण कुठं आहे, कोण नेता आहे आणि कोण पाहत आहे कोणाला माहीत आता. तर कोण कार्य करताय इकडं तर आमच्या इकडं कोणीच नाही कार्य करता. आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे माहिती आहेत? कोणता राज ठाकरे तो पाहिला नाही. त्याचा टोबळा तर टी व्हीवर येतो तेवढाच. आता हे पोरं सोरं जातात आपली जवानी गेली आता. जवानपणा मला सांगा तुम्ही काय सल्ला द्याल या नेत्यांना? एवढा राग येतो ना तुम्हाला? लय राग येतो आता. काय सल्ला द्याल? काहीच नाही द्यायचं आता बोलायचंच नाही काही. तुम्ही एवढे बुजुर्ग आहात, तुम्ही सल्ला दिला पाहिजे तुमचा ऐकतील. नाही ऐकायचं कोण. चांगल्या माणसाचं ऐकण्याचं आमचं कोण ऐकायचं. हे म्हातारे बस करायचं आहे गपचीप. मग इन्सर्ट करून घ्यायचं काय जाऊन नाही जायचं आपण घरातच बसायचं. इन्सल्ट तुम्हाला इंग्रजी येतं म्हणजे? इंग्रजीने बाबा मी शिकेलच मी अंगठा बहादूर आहे. त्या लाडक्या बहिणीवर कधी बोलत होते तुम्ही? बोला. हं? लाडक्या बहिणीच्या पैशावर काहीतरी येत ना त्याला चालू केले लाडक्या बहिणीला. आम्हाला नाही केलं. चालू करायच्या. म्हाताऱ्या माणसाला पगार चालू करायचे तर नवतर न्यायला देत्या तुम्ही. मग कसे मत द्यावा तुम्हाला आम्ही? आता हे कोणाचं घरात आहे पोसायला कोणाचं नाही. हे आमचे हातपाय हालात आहे. काय खाणार? हां तुम्ही नाराज आहात का? नाराज आहे आम्ही. नाराज आहे आम्ही. शिंदेना एक सल्ला द्या काहीतरी. त्यांना काय द्या आता हेच सल्ला आहे आमच्याकडे. काय नाही आम्हाला द्या पगार चालू करा आम्हाला. आम्ही मत करतो. सांगा त्यांना. आम्हाला सल्ला द्या मत पगार चालू करा आम्ही मत देऊ तुम्हाला. आम्हाला काहीतरी द्या मदत. बस दुसरं काय मागणं नाही आम्हाला. बस झालं. आता निवडणुकीत जर लोकांनी पैसे वाटले तर घेणार का तुम्ही? नाही बाबा त्या पैशात नाही आम्ही भाग. तर किती वागू त्याचं घेणं नाही आम्हाला. हा मग 200 रुपयासाठी गेले आणि 300 रुपये घालून बसले याला. 3,000 हा 3 लाख. याला पिलट बसवले बोलट बसवले. किती रुपयासाठी गेला? हा 300 रुपये आणि 3 लाख गेले याला. सांगा कुठं काय गेलं? पैशासाठी धाव मार. जो घेऊन गेला त्याने पैसे दिले पाहिजे ना. हा त्यालाच माहित नाही मी पडलं. तो गेलाही निघून. त्याच्या मागं कुठं जावा? ही बाई मग पडली का जडली त्याला काय माहीत बिचारायला. त्याने बळजबरी केली का आपल्यावर चला चला म्हणून. आपल्याला मस्ती आपण गेलो खरी बात आहे ना. मग तो बिचाऱ्याने काय आपल्याला नेलं. निवडणुका लागलेल्या आहेत बरोबर? आता किती पक्ष आहेत आपल्याकडे टोटल? पक्षाचं मोजायसारखे नाही आहे. जो तो पक्ष स्वतःचा काढतोय. 4 सीट आले गेले बी जे पी जातोय. जास्त कमावलं की बी जे पी जातोय. मग कुणाला मला सांगा जास्त कमवलं की बीजेपी मध्येच का जातात? ते चोर असतात. वॉशिंग मशीन त्यांच्याकडे आहे यांच्याकडे नाही ना कुणाकडं. काय नाव काय वॉशिंग मशीनचं? हां बी जे पी. तुम्ही कुणाला मत देणार? कोण? बी जे पीला देणार. एवढं तुम्ही बीजेपीला बोलता. कुणाला दिलं तर तिकडंच जातात. पण त्यांना द्यायचं कशाला त्या मशीनाला त्रास द्यायचं? डायरेक्ट त्यांना द्यायचं. कोणाला जर मत दिलं मी काँग्रेसला दिलं शिवसेना दिलं किंवा मनसेला दिलं तिकडंच जातं ना. मग कशाला एवढा त्रास द्यायचा मशीनला? डायरेक्ट बी जे पीला द्यायचं. राग दिसतो तुमच्या मनात? नाही राग तर आहे ना. 5 किलोसाठी राशनच्या लाईनीत बायकांना उभा करता तुम्ही. त्याच्यामध्ये दुनियाभरचे किडे. आता मला सांगा आता इतका तुमचा राग आहे बीजेपीवरती मग तुम्ही काय दुसऱ्या कोणाला संधी देणार का ठाकरेंना वगैरे? देणार ना. बोललं म्हणून थोडी बी जे पीला दिलं मत. आम्ही स्वतः उभाटावाले आहे. काय महापौर कोणाचा आहे? चोर लोकांचा बी जे पीचा.
मत देणार पण सत्ता येण्याची शाश्वती नाही तुम्हाला. आम्हाला सत्तेशी काय घेणं नाही. आम्हाला आमचा मुंबई जपायची आहे ना. उद्धव ठाकरे महापौर मराठी होईल बीजेपीचा झाला की कोण होईल? ते त्यांच्या हातात आहे ना. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं का मराठी होणार? त्यांच्याकडे गुजराती मारवाडी समाज आहे, तो मराठी समाजाला प्राधान्य देत नाही. BJP पक्ष ब्राह्मण समाजाचा पक्ष आहे, तो साधारण पक्ष नाही, तो ब्राह्मण समाजाचा पक्ष आहे. तो पक्ष मराठी माणसाला कधीच वरती येऊन देणार नाही. तुम्हाला असं वाटतं का आपण चर्चा जी करतो मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने, तर ती खूप जास्त BJP, शिवसेना, UBT म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दलच होते. काँग्रेस राष्ट्रवादीचं काय? कसं आहे, मुंबई बोलत महानगरपालिका ही बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांची आहे. त्यांनी आजपर्यंत पूर्ण सत्ता त्यांनी घेतलेली आहे. खड्डे पण बघा ना किती आहेत रस्त्यावर. कुठं खड्डे रस्त्यावरती किती आहेत? कुठं खड्डे आहे? अहो UP बिहारला खड्डे नाही का? इथंच दिसतं का तुम्हाला मुंबईमध्ये खड्डे? म्हणजे उद्धव ठाकरेंनी केलं तर रॉंग. त्यांनी ह्याच्यामध्ये काय बोलतात लॉकडाऊनमध्ये किती मदत केली लोकांना. ह्यांनी काय तर त्यात पण कोविड घोटाळा केला. हां कोविड घोटाळा केला. ह्यांनी काय कमी घोटाळा केला? 2 लाख रुपयाचा पेन लावून फिरतो, कमी घोटाळा केला का? कोण लावून फिरतोय? मोदीजी 2 लाख रुपयाचा पेन नाही, मग ते काय पगारात नाही येतो? आपल्या पगारात 350 चष्मा नाही घेऊ शकत मी. खूप राग दिसतो तुमच्या मनात. आहे ना, तुमच्या निवडणुकीला पैसे वगैरे वाटतात का? वाटतात, भरपूर वाटतं. BJP वालेच वाटतात, गोण्या वाटतात. किती किती देतात? काय माहिती, आपण नाही घेत. देत असं. मग एक मित्र म्हणाला की मी येणार आणि मत देणार नाही तिकडे. हां, मग एक मित्र म्हणाला माझा की माझा विचार वेगळा आहे, ह्यांचा विचार वेगळा आहे, तुमचा वेगळा आहे, सगळ्यांचा विचार वेगळा असतो. पैसा कोणाला हवा नाही. निवडणुका लागल्यात की नाही? हा लागल्या ना. काय करतात निवडणुका? ते निवडून आले का ते पचार होतं. काय गाय गरीबाला विचारित का? कोणी विचारित नाही. तुम्ही जायचं त्यांच्याकडे की आम्हाला विचारा म्हणून? अरे किती वेळा जावा परमेश्वर कदमकडं, आणि निवडून तर इकडूनच दिलाय. तो म्हणतो तुम्ही आम्हाला निवडून नाही दिलं. मग काल आला होता तो, हा पाठी घेऊन छातीला लावून आला होता इकडं. काय केलं त्याने? नाही लाद्या द्या, काहीच नाही केलं त्याने. काय करायचं नगरसेवकला अशा? आम्ही म्हणतो जा देवा एकटा, त्याच्या मागं कुत्रं पण नव्हतं. मग आता येईल ना परत मत मागायला, मग आता काय बोलणार? आता बघू तेव्हा काय बोलायचं ते बोलू. आता खरंच बोलणार आहे. कोणताही नगरसेवक आला का कोणी बघत नाही. बरं मला सांगा, आता हा, निवडणुका लागल्या आहेत त्याच्यामुळे शिवसेना, मनसे, हा. मग एकनाथ शिंदेची शिवसेना, BJP, काँग्रेस सगळे मैदानात आहेत. सगळेच आहेत. कोण जिंकेल वाटतं? आता काय माहित नाही कोण जिंकल. तुमच्या आवडीचा पक्ष कोणता आहे? आमच्या आवडीचा गेला वरती कोण? बाबासाहेब. हां. मग हा नातू मग आहे ना, मग येतील आपल्याकडे तेव्हा देऊ. काय नाही हो, सगळे मतापुरते त्यात गोड गोड बोला त्यात. हा ताई, हा मी करीन, माझ्याकडे या, माझ्याकडे का कशाला बोलवी त्या, कशाला येते इकडे? मग खूप राग येतो तुम्हाला? हा राग येतो तुम्हाला? मग राग तर येणारच ना. मलाच काय सगळ्यालाच येतोय. काय नाही, एक सल्ला द्या नेत्यांना काहीतरी. काय सल्ला देऊ आता? काय सल्ला द्यायचा? काय सल्ला नाही आता. देवेंद्र फडणवीस माहिती आहेत का? हा देवेंद्र फडणवीस माहिती आहेत? हा कोण माहिती. आहेत? कोण आहेत? गुजराती का काय येतो माहित नाही बाबा, पण ओळखीतो आम्ही त्याला. हो, मुख्यमंत्री आहेत आपले. हा मग त्यांना म्हणा या आमच्या रमाबाई, तुम्हाला निवडून देऊ आम्ही. राज ठाकरे माहिती आहे? उद्धव ठाकरे माहिती आहे? हा कसं वाटतं त्यांचं काम? त्याचं चांगलं आहे. हा राम याचं नाव आहे ना मला, काय राज ठाकरे नाही हा. राम कदम. रामदास आठवले, रामदास आठवले. तो पण चांगला आहे. जे चांगलं आहे त्याचं चांगलंच नाव घ्या. रामदास आठवले चांगले म्हणतात, तर रामदास आठवले तुम्ही निवडून देत नाही का निवडून देत नाही? देतो आम्ही, तर देतोय मत. आम्ही देतोच. आम्हाला जो पक्ष आवडतो त्याला देतोय मत आम्ही. तर सध्या बघतोय रिक्षावालाची आपली रिक्षा होती घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये, लोकांशी संवाद साधला, त्याचा कल आपण जाणून घेतला, तो आपण अर्थात बघितलाच. त्यामुळे आता पुढच्या स्टेशनला जाऊ, पुढच्या स्टॉपला जाऊन थांबू.